मस्तपैकी आता चाराबराच्या झाडावर चढलोय आणि चाराबरा खात्याला लागला आता. मुका दिसता की नाही माहीत नाही, बघू शकतास. आता मी दुसऱ्या काळजीत जातो. करवंदाचं झाड आणि मस्तपैकी मी एक कच्चा करवंद खाते. तर मंडळींनो हे बघा, एवढे काळजी मस्तपैकी मी काढून झालेले असे. आणि बघू शकतास काजीचं झाड थोडे ठेवलंय पण, आणि वर असत अजून असत पण ते आता काढणं नाही. वरची काठी पण ही एवढीशी जाई बघ, बघू शकतास. सूक म्हणजे सूक, बोंडू आणि काच. हे देखो ना काय, सोनं बोलतंय सोनं. नमस्कार मंडळी, मी सुरेश कदम 27 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. खूप दिवसांनी, खूप म्हणजे खूपच. तर मंडळींनो, काठी बघून तुम्ही म्हणतच असता काहीतरी येऊन का खोलला. तर मी जाते काजी काढू मस्तपैकी. आणि ऊन तर इतक्या बेकारा लागता. पाल्ले असं 3 काल आईन थोडेसे काजी आणले ना, पण काजीची भाजी करूची होती फकांची, त्यामुळे म्हटलं चला जाऊया. पप्पांका सांगलेलं आहे पण पप्पानी काय कामात बिझी असल्यामुळे काय आणूकत नाही. म्हटलं मी आता फ्री असं आहे तर चला जाऊया. आणि खूप दिवस झाले कामात मी पण बिझी असल्यामुळे यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकूक नाही, त्यामुळे सॉरी. त्यातली आपल्या झुंझुन फकत ती काढूची आहेत. बघूया किती भेटतात ती हातात गावतात तितकी काढून घेऊया. बघा ह्या एक काढलंय, ह्या एक काढतंय, झुंचा दिसता ह्या. अरे दे काढूया, बघूया किती भेटतात ती. हैसड होतं आपण कवा दिसता नुसती उडवची होती याची ठेवली तो कोणतरी येऊन टाकला 100%. त्याच्यामुळे आता आपण काढलेली बरी. मला खूप दिवस झाले भाजी खायची खूप इच्छा झाली आधीची. अरे बाबा बसली हातात गावतात तेव्हा. सुख म्हणजे सुख. ही परफेक्ट बस, हे आम्ही शकतो आपल्या माहिती. कॅमेरा मस्तपैकी लावलंय आणि आता मस्त 2 हातीन काढतोय. काय तीन घंटा काढ बघा, टडाक टडाक तिडी मस्त उडवची. तर मंडळींनो मोबाईलच बंद झालो, कारण ऊन इतक्या लागतं की तो मोबाईल इतको तापलो बाबा माझ्या. आणि त्यामुळे मग पहिला कॅमेरा होय घेऊन येईल. सूक म्हणजे सूक, बोंडू आणि काच. म्हणजे बोंडू बिडू खूप असत पण आता काढूच घेवा दिला. इतक्या ऊन पडता पण माका आज फकाची भाजी खावची जा म्हणजे काजीची. तर त्याच्यामुळे आपण संघर्ष करणारच. तर मंडळींनो हे बघा, एवढे काळजी मस्तपैकी मी काढून झालेले असे. आणि बघू शकतास काजीचं झाड थोडे ठेवलंय पण, आणि वर असत अजून असत पण ते आता काढणं नाही. वरची काठी पण ही एवढीशी जाई बघ, इतकीशीच काठी आहे, वर पतना पण नाही. त्यापेक्षा हे एवढेच असत ते मी पिशवीत मस्तपैकी भरून घेते. चला मस्तपैकी माझी पिशवी भरून झालेली असा, म्हणजे अर्धीच भरली आहे. तर आता जाऊया आपल्या खडकावर. बघा तिकडची काजी धरली आहेत की नाही मस्तपैकी. पुन्हा तानाचं फिरतोय कारण आपल्या काजीची भाजी खाऊची आहे. मंडळींनो आता मी जात आहे खडपावर. आणि हे बघा काही करवंदाचं झाड आहे. करवंदा अजून पिकाक नाही आहेत, कच्ची आहेत. हे बघा करवंदाचं झाड, करवंदाचं झाड. आणि मस्तपैकी मी एक कच्चा करवंद खाते. एक नंबर. अजून पिकाक वेळ आले का, पिकली ना की मस्तच लागते. करवंदा कच्ची कच्ची असत. आणि करवंदाची लहानपणीची आठवण म्हणजे आम्ही मस्तपैकी मराठी शाळेत त्याचा लोणचा बिंचा करून घेऊन जायचो. एक वेगळीच आठवण. माझ्यामध्ये ना चारावर मंडळींनी पिकलेली असत ती बघा. तर चारावर पिकली, वा 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 वा. आता हे चारावर खावचाच लागतला मका, नाही तर उपमान हा चारावर. तू 2 चारावर काढलंय ती आता मी खाते.
एक नंबर गोड होतं, एक नंबर. आता फक्त 2च खाले कारण मग त्यासाठी जाऊचा, नंतर खाऊया आरामात. तिकडे आपली शेती असा. तर या साईडने आपण जाणार असो. आणि मस्तपैकी चाराबाराचं झाड बघा कसला पिकलेला. आता चाराबारा पिकली आहेत त्याच्यात. आता जंगलातून आपण पुढे पुढे जाणार असो काजीकडे. बघूया व्हायचे काजी कोणी ठेवलेत की नाही, लोकांनी काढून घेऊन गेले. ह्या काजीक जास्त काय फका नव्हती, त्यामुळे आता आपण पुढे जाणार असो. बघू शकतास आता मी दुसऱ्या काजीत जातो. तिकडे जास्त काय फका नव्हती. आणि जंगल बघा कसला. जंगल तोड केलं नाही, म्हणजे जंगल तोडलं नाही, नाहीतर या इतका मोठा होता ना जंगल. आणि झाडाबिडा खूप होती व्हायचं. खडका बघा. आणि ना त्या साईडीक ना वाघाची गुफा पण आहे, जी मी तुमका नंतर कधीतरी दाखवते. एक ब्लॉक केलं आहे मी, पण आता बघूया नंतर बघूया. हे बघा ही एक काजा, त्या काजीक बघूया फका दिसतात की नाही. खाली जेवढी असत तितकीच मी काढणार, बाकी वर असत ती काढणार नाही. म्हणजे इकडे पण फका कोवळीच असत आणि एकदम छोटी छोटी, ते आपण नको काढूया. उगाच काढून काय उपयोग नाही त्याचा. ते गरबीर काय नसतो असतो, पण तो एकदम छोटो असतो. त्यामुळे आपण आता आतमध्ये जातो आजच्या गावात. फुल ॲडव्हेंचर. त्या काट्यात विचारित नको. आतमधले काजी बघूया. माझ्यामध्ये ना ही एक काज, हा तिचे काजी कोणतरी काढले, कारण काही येतच दिसणार ना काजीत. ही बघा काजीत नाही दिसणार, कोणतरी काढलं नाही. बघू शकतास पाय कसला लागला. आता पाय मस्तपैकी पाडा निघलेलो. आणि ह्या बघा अक्षरशः हातात काठी घुसलेले असत. तुमका दिसता की नाही माहीत नाही, पण हे बघा पाया बिया बेकार लागले आहेत काटे. मंडळींनो मस्तपैकी आता चाराबराच्या झाडावर चढलोय आणि चाराबरा खाते. तुम्ही पण खाऊ का? मस्त पायाक आणि हाताक बेकार लागलेला. चाराबरा खाण्याची मजा ही वेगळीच, आणि ती पण झाडावर बसा. कितका उंच आता बघा. आईन सांगलेल्या झाडावर चढा नको, पण चढले मी. चाराबरा खाऊची होती ना, ती खाली पण भेटत होती, पण मग वरच यावं. आता खूप दिवसांनी झाडावर चढले. आणि चाराबरा हे बघा सुकं दिली आहेत. इतक्या ऊन लागता, म्हणजे खालीच चाराबरा पिकली ती सुकं दिली आहेत. आणि मंडळीनं मेन गोष्ट म्हणजे त्या लोकांचा नाही, आमचा जा म्हणजे तितके काय काजी बिजी फिरतं तितका लोकांच्या पैडात नाहीच आहे, आमच्यात आहे. आता माणसात चोर माणसात मग असं ना आपल्याला टेन्शन नाही. एकदम गोड गोड चाराबरा. एक नंबर. हा मंडळींनो आजचं ब्लॉग तुमका कसं वाटलो कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि शेअर करा आणि कमेंट पण करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला. चला तर मी मस्तपैकी चाराबरा आणि काजी घेऊन जाते घराकडे. तर मंडळींनो आजच्या ब्लॉगमध्ये एकच सांगते की झाडाबिडा तोडू नको आणि जंगल तो वगैरे तोड करू नको जास्त, कारण आता तुमका दाखवले तर बघू शकता किती बेकार परिस्थिती झाली आधी जंगलाची. आणि झाडात नाही रोवली तर आपलं आयुष्य एकदम बेकार असा. झाडं लावा आणि झाडं नाही रोवली तर आपल्या हे बघा ह्या ज्या आपल्या भेटता त्या पण नाही भेटायचा. तर जास्तीत जास्त झाडंही तोडू नको आणि जितकी जास्त झाडं तुमका लावूक भेटतील तितकी लावा आणि जंगल जपा आणि जास्तीत जास्त जंगल वाढवा. कारण झाडं असली तरच आपण असो. ही जो श्वास, ही खुली मोकळी हवा ही आपण झाडांमुळेच घेऊ शकतो. आणि चला तर
जास्त काय बोलणं नाही, नाही तर म्हणतील लोक मोठेपणा मारता, मोटिवेशनलचे ह्या होता, म्हणजे आपलेच बोलणार आहे. तर चला मस्तपैकी चारा बोरा आणि काजी एन्जॉय करूया घराकडे जाऊन. बाय बाय, टेक केअर.